तर मित्रांनो, आता आपण चौकशी करणार आहोत आणि इथं आपल्या लातूरमध्ये पादुका दर्शन घेण्यासाठी किती भाविक येतात मित्रांनो. आणि आता इथं जाण्यासाठी आमची आजीबाई बी गडबड करतात, तर त्यांना चौकशी करू त्यांचं कसं काय मत आहे काय नाही. तर सगळं चौकशी करू तिथले जे भाविकांचं विचार कसे आहेत काय नाही आपण घेतो मित्रांनो. तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळं स्वागत करतो आणि दोन गोष्टी मी ह्यांना विचारणार आजीबाईला आमच्या, आणि ह्यांचे विचार काय आहेत उद्या देवाबद्दल म्हणजे जाण्याचं कसं कसं आहे काय काय नाही. हे आजीबाई आपल्यापेक्षा भरपूर जुन्या आहेत, ह्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे मित्रांनो. तर आपल्या चॅनलवर आज आजीला दोन गोष्टी बोलतात आणि आपली जे विचारणे आहे विचारू आपण थोडं आजीला कशा पद्धतीने विचारणार आहोत. ती आजीची बोलण्याची दिशा म्हणजे कोणत्या प्रकारे त्यांनी सांगणार आपल्याला पूर्णपणे ऐका मित्रांनो. तर आपला व्हिडिओ आपण चालू करतो मित्रांनो. तर आजीबाला आपण दोन गोष्टी बोलवा, तिथं पादुका जे आहेत मित्रांनो त्याच्याबद्दल आपण दोन गोष्टी विचारणार आहोत. तर चला मित्र आपला व्हिडिओ चालू करू आणि आपला यूट्यूबवर सगळं स्वागत आहे मित्रांनो. चला मित्र आपला व्हिडिओ चालू करूया. हां आजीबाई, मग उद्या चालला हो तुम्ही? कुठे निघाला उद्या? देवाला चालला हो? कुठे काय पादुका दर्शन घ्याल तिथं? काय पादुका ते काय ते पाय पडायला चालला हो? पाया पडायचं पादुका दर्शन पाय पड चालू का? म्हणजे उद्या कस करणार उद्या? म्हणजे उद्या जाऊन तिथं पाया पडून दर्शन घेऊन कस करणार? म्हणजे पालखीचे पाया पडणार का कीर्तन ऐकणार हो? कसं आहे पुढे तुमचं? पालखीच्या पाया पडल्याचं महाराज यायचं. हा, आणि कीर्तन वगैरे ऐकता का नाही तिथं? कीर्तन बी ऐकणार तिथे बसून थोडं प्रसाद खायचं. हा, तिथे सोय केली कीर्तन म्हणजे खाय प्यायची सोय केली आहे का तिथे सगळी? म्हणजे जेवढ्या भाविकाला त्यांना खाण्याची सोय केलेली आहे आणि पादुका दर्शनाला घेण्यासाठी भाविक भरपूर प्रमाणात आले तिथं असं का? आणि इकडं अजून कीर्तन मी थोडं ऐकून करून तिथं बसून करून थोडा वेळ मग पुन्हा हां बरोबर. तुम कसं मन तिथे गेल्यावर समाधान सुख शांत म्हणजे चांगलं आनंद वाटला तुम्हाला? आनंद वाटतो. हां, तर आजीला बोलू मित्रांनो. तर आजीनं आपल्या चॅनल बोलू. तर काय काय केलं मग तुम्ही? आम्ही आमची आई मित्र. भात वरण चपात्या केलो आणि ठेसा केलो. हां, मग आमचे राधा मी काय म्हणजे तुम्ही काय म्हणजे त्या भाविकासाठी काय तिथल्या जनतेसाठी म्हणजे काय सगळ्यांसाठी काय काका घेतलो. काय दिलं का आम्ही तुम्ही? चपात्या घेऊन गेलो. हा हा एक ट्रे चपाती घेऊन गेलो. हा शेंगदाण्याची चटणी घेतलो. हा तिथं ठेसा घेतलो. हा अन्नदान केलं का तुम्ही? अन्नदान. हा, अन्नदान केलं तुम्ही. मग तिथल्या भाविकासाठी हा, चपात्या बांधून घेऊन गेलो तुम्ही इथून? हो, आणि एक तेलाचं 15 किलो म्हणजे- तेलाचं डबकं. हा, म्हणजे सगळ्यांना मिळून तुम्ही केलं का सगळे? हो, हो. तिथल्या म्हणजे जे तिथले भाविक जे येतील त्यासाठी तुम्ही थोडीफार तुमच्याकडून सोय केली काय? हो, आमची सोय. म्हणजे तुम्ही चपात्या वगैरे तिथे बांधून चपात्या सगळ्याला किती कसं केलं? वाढलो. चपात्या किती किलो बांधले? किती किलोच केले पीठ? आम्ही 10 किलोची केलो. 10 किलोचे चपात्याच पूर्ण करून म्हणजे आणि इथून 8 बांधून किलो करून शेंगदाण्याची चटणी म्हणजे वाटली. इथून बांधून घेऊन गेलो इथून हो. इथून बांधून गेलं. आणि दुसरे अजून संघ असं गाडी दुसऱ्याने काय केलं? तेल कॅन गेले कसं केलं? राधानं शेंगदाण्याची चटणी घेतली. ठेसा घेतली. त्याने घेतले. हा, हा, मग दत्तानं 15 किलो तेलाचं टँक घेतला. तिथे देवाला अर्पण केले म्हणा की सगळं. आणि पुन्हा अन्नदान. तेलाचे बॅग राहतात बघा, ते डबडच घेतलं मोठं हा 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 आणि ते घेतलं. हा तिथं जाऊन माऊलीचं दर्शन घेतलं, तुकाराम महाराजांचे पालखीचं दर्शन घेतलं, सगळ्या देवाचं दर्शन घेतलं, हा कीर्तन ऐकलं, भजन ऐकलं, हा भोजन केलं. हा आम्ही माऊली 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 म्हणत आम्ही घरला आलो. हा, मग चांगला तुम्हाला मग दर्शन चांगलं झालं. मग आज मन शांत झालं? आम्हाला मन समाधान वाटलं बघा. खूप म्हणजे आनंद समाधान वाटलं छान बघा. आम्हाला वाटलं. माऊली मन प्रसन्न प्रसन्न झालं. झाली. देवाच्या समाधान एकदम वाटलं इच्छा बघा. पूर्ण झाली. म्हणजे तुम्हाला एकदम हो. जेवण छान झालं. एकदम खूप आनंद समाधान वाटला. झालं. आणि हो. चला मित्रांनो, तर आज आपण विचारलं आज कशा प्रकारे आहेत काय नाही. आणि आज हे आपल्या चॅनलवर आपण थोडीशी माहिती दिली मित्रांनो. आज जे काही भावी भक्त जे आहेत मित्रांनो कशा प्रकारे आहेत आणि त्यांचं काम त्याने म्हणजे कसं मित्रांनो अन्नदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान हे मानलं जातं मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलवर सांगता की मित्रांनो की अन्नदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान म्हणतात मित्रांनो. कारण की हे 5-7 किलोच काय तर पिठाचे म्हणजे एवढं होईल तेवढं देशाच्या पद्धतीने मित्रांनो त्याने आपापल्या पद्धतीने 5-7 किलोचे करून होईल तेवढं कोण तेल दिलं, कोण चपात्या करून दिले मित्रांनो. आणि तिथं भाविकांच्या सेवेमध्ये अर्पण केले मित्रांनो. तर मित्रांनो चांगली गोष्ट आहे. हे भक्तांचं जे काही प्रेम आहे मित्रांनो ते भरपूर आहे. तर आमच्या चॅनलवर आमचं स्वागत आहे. तर आम्ही तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो की हेच असं भाविकाचं पूर्णपणे आपल्या चॅनलवर अशीच माहिती देत राहू मित्रांनो. तर आज हे काही दिलेलं म्हणजे काही जे भक्तांनी आपल्या देवापुढे जे आशा आकांक्षा होती, जे काही करायची त्यांची इच्छा होती ती पूर्ण तुम्हाला चॅनलवर दाखवली आम्ही मित्रांनो. जे भाविकांनी जे करायचं होतं ते केलं मित्रांनो. आणि हे आमच्या चॅनलमार्फत आम्ही जे माहिती होती तुम्हाला आढळली ती आम्ही तुम्हाला दिली मित्रांनो पूर्णपणे.
तर आम्हाला हेच खूप महत्त्व आहे मित्रांनो. तर आजचा आमचा व्हिडिओचा संपतो मित्रांनो. बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ काय नक्की कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय.